तर प्रत्येक आत्महत्या करणारा माणूस हा इथे झोपत असतो. साऊथ वेस्टमध्ये जो व्यक्ती झोपतो तो अँझायटी परफेक्शनिस्ट होतो. बेडरूम लय वाईट, थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. त्याच्यामुळे साऊथ वेस्टची बेडरूम सगळ्यांसाठी चांगली नाहीये. राजा नेहमी पश्चिमेला झोपत होता आणि सामान्य जनतेला साऊथ वेस्टमध्ये झोपवायचा. प्रत्येक घरामध्ये साऊथ वेस्टलाच बेडरूम ढकलून द्यायचा असं कधीच नसतं. याला वास्तू म्हणतच नाही. एका केसमध्ये मी काय पाहिलं, एक महिलेला कंटिन्यू गर्भपात होत होता, वारंवार गर्भपात होता आणि मेडिकल फाउंडिंग्स काहीच नव्हते मिळत. कुठं बेडरूम असल्यामुळे तब्येत खराब राहती ह्याच्यावर बोलतो. जर बेडरूम साऊथ वेस्टमध्ये असला, साऊथ वेस्टमध्ये भरपूर वास्तू कन्सल्टंट ज्यांना थोडंसंच नॉलेज आहे या फील्डचं, हे लोक प्रत्येकाला साऊथ वेस्टचा बेडरूम सजेस्ट करतात. बट अकॉर्डिंग टू मी साऊथ वेस्टच्या बेडरूममध्ये देखील तब्येत खराब राहू शकते. प्लस त्याच्या बाजूचा जो झोन आहे साऊथ वेस्टच्या, त्याला म्हणतात साऊथ वेस्ट, दक्षिणी नैऋत्य, हा झोन सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. एका केसमध्ये मी काय पाहिलं, एक महिलेला कंटिन्यू गर्भपात होत होता, वारंवार गर्भपात होता आणि मेडिकल फाउंडिंग्स काहीच नव्हते मिळत. त्याचं कारण समोर देखील येत नव्हतं प्रॉपर. तर त्या कुटुंबाने मला फोन केला, जळगावचं ते कुटुंब होतं आणि व्हेरी वेल नोन फॅमिली आहे. तर त्यांनी मला फोन केला की सर तुम्ही प्लीज या आमच्या घरी व्हिजिटला, तुमचे जे काही फीज आहे हे आम्ही देऊ, वाटलंच तर आम्ही गाडी पाठवतो घ्यायला. समृद्ध कुटुंब आहे. मी म्हणलं मी यायच्या अगोदर एक छोटासा उपाय करा. तर ती मुलगी जिथे झोपत होती, जिथं तिचा बेड होता तो पश्चिमेकडे डोकं करून झोपत होती, साऊथ वेस्टमध्ये झोपत होती. मी त्यांना सांगितलं तो बेड सरकवा आणि पूर्वेच्या भिंतीला लावा. 3 महिन्यांनी मला सांगा. कारण कधी पहिल्या महिन्यात, कधी दुसऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात गर्भपात होत होता. 3-4 वेळा गर्भपात झाला होता. मी म्हणलं 3 महिन्यानंतर जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स नाही भेटले तर मग मला बोलवा आणि मग मी तेव्हा येऊन जाईल. त्या मुलीला गेल्या काही वर्षामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, दोन्ही हेल्दी, काही इश्यू नाहीये. उपाय एकदम छोटे छोटे असतात ना, लय लांबलचक गोष्टींची गरज नसते. नेहमी महागडी गोष्ट चांगलीच असते असं थोडी आहे. साऊथ वेस्टमध्ये जो व्यक्ती झोपतो तो अँझायटी परफेक्शनिस्ट होतो. कारण साऊथ वेस्ट ही जी दिशा आहे ही पृथ्वी तत्वाची, पृथ्वी स्थिरता लावते प्रत्येक गोष्टीला. जर साऊथ वेस्टमध्ये एखादा माणूस झोपत असेल ना, त्याच्या आजाराला पण ती स्थिरता लावू शकते. त्याच्यामुळे साऊथ वेस्टची बेडरूम सगळ्यांसाठी चांगली नाहीये. अँझायटी परफेक्शनिस्ट देते आणि आजूबाजूचे लोक एवढे परफेक्शनिस्ट नसतात आपल्या आजूबाजूला. साऊथ वेस्टमध्ये जो माणूस आहे ना, त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागायला सुरू होती आणि मग खटके उडायला सुरू होतात. त्यामुळे आयुष्यात थोडंफार प्लस मायनस असणं फार चांगलं आहे. काही वेळेला साऊथ वेस्टचा बेडरूम आहे ना, हा मुलांसाठी बऱ्यापैकी चांगला ठरू शकतो. कुठल्या वयात पोरं चूक करतात? मॅच्युरिटी येण्याच्या वयात करतात ना. मग त्यांना साऊथ वेस्टची जर बेडरूम दिली ना, पोरं स्वतःच्या स्किल्सवर काम करतात. जे काम करतात, जे रेलेव्हंट काम करतात त्याच्यामध्ये स्किल्स गेन करतात. त्याच्यामुळे राजा भोजनी सांगितलेलं, माझ्या राज्यामध्ये जो कोण लेबर क्लास आहे त्याचा प्रत्येक बेडरूम साऊथ वेस्टमध्ये असावा. जे जीवनात कामाचं नाहीये त्यांचा कल कमी होऊ शकतो साऊथ वेस्टमध्ये बसलं तर. म्हणून अशा पद्धतीने बेडरूम ठरवला गेला पाहिजे. आता येतो नॉर्थ ईस्टमध्ये. बेडरूम जर नॉर्थ ईस्टमध्ये असेल तर काय? बेडरूम एखाद्या व्यक्तीचा नॉर्थ ईस्टमध्ये टाकला. नॉर्थ ईस्ट ही सेल्फ अवेअरनेसची दिशा आहे. माणूस लय फिलॉसॉफिकल होतो. विशेषतः तरुण लोकांमध्ये, यंग लोकांमध्ये अँझायटी वाढायला सुरू होती. रिलेशनसाठी तर बिलकुल चांगलं नाहीये, बिकॉज रिलेशनसाठी मीपणा चांगला नसतो. त्यामुळे ही बेडरूम रिलेशनसाठी सगळ्यात वाईट आहे. कारण माणूस मीपणा दाखवायला सुरू होतो. जेव्हा तुम्ही मेंटल स्पीडपेक्षा जास्त विचार करता तर तुमच्या पॉसिबल लिमिटपेक्षा अँझायटी आणि डिप्रेशन प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तुमचे एक्सपेक्टेशन एवढे हाय झालेले असतात तर तुम्ही तेवढे परफॉर्म नाही करू शकत. कधी कधी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स पण येतात नॉर्थ ईस्टमध्ये झोपल्यावर आणि ह्याच्यामुळे सायनस किंवा मायग्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो नॉर्थ ईस्टमध्ये झोपलं तर. साऊथ ईस्टमध्ये बेडरूम असला तर काय? साऊथ ईस्टचा बोलतो. जो व्यक्ती साऊथ ईस्टला झोपतो समटाइम्स हायपर अँझायटी देऊ शकतो. जर झोन वाढला असेल तर कलरद्वारे किंवा मेटल्सद्वारे तो झोन कंट्रोलमध्ये आणता येतो आणि तिथे रेमेडीज करता येतात. असं काही प्रॉब्लेम नाही. जर तिथे निळा रंग किंवा काळा रंग नसेल, पिंक किंवा ऑरेंज सारखे फायर कलर असेल तर त्याचा योग्य वापर करून व्यक्तीला थोडं रिलॅक्स करता येऊ शकतं आणि कामाची एनर्जी देखील टिकून राहते. नॉर्थ वेस्टचा बेडरूम. नॉर्थ वेस्टमध्ये ज्या व्यक्तीचा बेड आहे ती फार विचार करते. त्यांना प्रोकार्सिनेशनचा प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. प्रोकार्सिनेशन म्हणजे काय? हे करतो, ते करतो, ते करतो, करत तर काहीच नाही, कर्मच करत नाहीये.
अशा व्यक्तींना इलेमेंट आणि कलरद्वारे त्या बेडरूममध्ये बॅलन्स करता येतं, काही इश्यू नाहीये. नॉर्थ वेस्टच्या बेडरूममध्ये काय नसावा? ग्रीन कलर नसावा नॉर्थ वेस्टमध्ये. नॉर्थ वेस्टच्या बेडरूममध्ये अजून रेड कलर नसावा, रेड थीम नसावी. क्रीम कलर मिळाला, तिथे जर थोडासा लाईट ग्रे क्रीम कलर दिला तर स्टेबल होऊ शकतो, काही इश्यू नाहीये. ईस्ट नॉर्थ ईस्टचा बेडरूम काय करतो? ईस्ट नॉर्थ ईस्टचा बेडरूम फन लव्हिंग लोकांसाठी असतो, पण त्याचा जर अतिरेक झाला तर मला काय चांगलं वाटत नाहीये, यात मजा नाही राव, प्रत्येक गोष्टीत मजा नाही असं वाटायला सुरू होतं आणि माणूस गोष्टीचं सिरियसनेस लूज करून देतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मला मजा हवी, अशा वेळी रंगांद्वारे किंवा आपल्या नॉर्मल टेक्निक्सद्वारे ते झोन्स बॅलन्स करता येतात. पॉलिटिकल फिगर्ससाठी, राजकारणी लोकांसाठी पूर्व दिशेचा बेडरूम फार चांगला मानला जातो. पूर्व दिशा सूर्याची, ऑफकोर्स सूर्य इज गव्हर्नमेंट. ईस्ट साऊथ ईस्ट पूर्वेच्याच बाजूची दिशा, मग त्याला म्हणतो पूर्वीय आग्नेय, अवॉइड करायची. पण जर ऑप्शनच नाही तर काही रंगांद्वारे किंवा नॉर्मल कर्टन्स बेडशीटद्वारे बॅलन्स करता येतो हा पण झोन. ईस्ट ऑफ साऊथ ईस्टचा जो एलिमेंट आहे ना, तो वायुतत्व आहे, वूड एलिमेंट म्हणतात. त्याचा अँटी जो आहे तो आहे स्पेस एलिमेंट किंवा अर्थ एलिमेंट. तर तिथे येल्लो कलर नसावा किंवा एकदमच फ्लॅश व्हाईट नसावा. त्या दिशेला जास्त लोखंडही ठेवू नये. जे कपल ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला झोपतात त्यांच्यापैकी एक व्यक्ती दुसऱ्याच्या बोलण्याला नेहमी विरोध करण्याची प्रवृत्ती दाखवतो, कारण मेटल्स म्हणजे स्पेस एलिमेंट हा एअर एलिमेंटला कापतो. साऊथ ईस्टचा बेडरूम, साऊथ ईस्ट म्हणजेच काय, दक्षिण आणि आग्नेयच्या मध्ये बेस्ट बेडरूम आहे. फक्त रंगांची काळजी घ्या, तिथे कुठल्याही प्रकारचा निळा रंग, काळा रंग झोप उडवू शकतो व्यक्तीची. दक्षिण दिशा ही निळा रंग, काळा रंग नसावा. बाकी अदरवाईज साऊथ ईस्ट आणि साऊथ हे दोन बेडरूम योग्य आहे झोपण्यासाठी. डिस्पोजल झोनमध्ये शक्यतो बेडरूम बिलकुल नसावा. 3 डिस्पोजल झोन आहे, वेस्ट नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. अवॉइड करायचे हे बेडरूम. साऊथ वेस्टचा बेडरूम हा कोणासाठी गरजेचा आहे? हा बेडरूम जो आहे वय आणि व्यक्तीच्या भूमिकेनुसार हा बेडरूम द्यायला पाहिजे. घराचा मुख्य व्यक्ती किंवा आपण हेड ऑफ द फॅमिली म्हणतो, कर्ता पुरुष म्हणतो, याचा बेडरूम जर तिथे असेल तर आरोग्याच्या संबंधी समस्या देखील होऊ शकतात. वेस्ट साऊथ वेस्टमध्ये बेडरूम सामान्यतः सगळ्यांसाठी, जनरली सगळ्यांसाठी कॉमन असतो, मुलांसाठी असू द्या किंवा मोठ्यांसाठी असू द्या. व्यक्तीला नॉलेज ग्रास्प करण्याची वृत्ती डेव्हलप होते, त्याच्यामुळे फार चांगला बेडरूम आहे यंग मुलांसाठी जे स्कूलमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात. पश्चिमेचा बेडरूम सगळ्यात बेस्ट, कारण राजा नेहमी पश्चिमेला झोपत होता आणि सामान्य जनतेला साऊथ वेस्टमध्ये झोपवायचा. एक नंबर पश्चिमेचा बेडरूम. पश्चिमेचा बेडरूम जो तुम्ही मॅनिफेस्ट करशाल, जे विचार करशाल ते अस्तित्वात यायला सुरू होतात. त्याच्याच बाजूचा वेस्ट नॉर्थ वेस्टचा बेडरूम लय वाईट. थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट करतो वेस्ट नॉर्थ वेस्टचा बेडरूम. एखादी व्यक्ती जर मला म्हणली की या घरात आल्यापासून मला थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू झालाय, तर हमखास तो व्यक्ती वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये झोपतो. प्लस वेस्ट नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिमी वायव्य ही डिप्रेशनची दिशा आहे, तर प्रत्येक आत्महत्या करणारा माणूस हा इथे झोपत असतो, त्याच्यामुळे आत्महत्याकडे तो विचारसरणी त्याची वळती. ज्यांचा बेडरूम वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये आहे त्यांनी तपासून घ्यावे. इथे कुठले कुठले कलर्स नाही चालत. वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये ग्रीन कलर नाही चालत, प्रायमरी ग्रीन कलर किंवा वूड कलर नाही चालत. तर थायरॉइड ग्लँडमध्ये प्रॉब्लेम दिसू शकते आणि हे कलर रिमूव्ह केल्यावर थायरॉइडमध्ये इम्प्रूव्हमेंट्स पण तुम्हाला दिसेल. आता येतो नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तरी ईशान्य दिशा जी आहे, तिथे जर एखाद्या पेशंटला झोपवलं तर हेल्थमध्ये रिकव्हरीला फायदा येऊ शकतो. अजून चांगलं करण्यासाठी नॉर्थ ईस्टमध्ये काय करू शकता तुम्ही, तुमच्या टॅबलेट्स, मेडिसिन्स ठेवू शकतात. आता विषय काय होतो, नॉर्थ ईस्टमध्ये जर रेड कलर असेल, अग्नीचे कलर असेल, तर मात्र मग प्रॉब्लेम फार मोठा क्रिएट होऊ शकतो तब्येतीच्या बाबतीत. बेसिकली तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वैद्यांना विचारून घ्या, माझा वात, पित्त, कफ कुठला इलेमेंट बॅलन्स आहे जेणेकरून हा माझा आजार आहे. जर वात इम्बॅलन्स असेल तर नॉर्थ वेस्ट आणि वेस्ट झोन बॅलन्स केल्यामुळे वाताच्या रोगांना फार हेल्प होते. नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. उत्तर दिशापासून तर ते पूर्व दिशेपर्यंतचे जे झोन आहेत ते
कफाच्या विकारांमध्ये बॅलन्स करण्याला फार हेल्प करतात. आणि पित्ताचे जे आजार आहेत, पित्त म्हणजे आपल्या बॉडीमधलं ॲसिड, तर त्याचे आजार जे आहेत ते अग्नीला बॅलन्स केल्यामुळे, म्हणजे साऊथ ईस्ट पासून तर ते दक्षिण दिशा बॅलन्स केल्याने फार चांगली रिकव्हरी माणसाला येते. त्याचप्रमाणे नॉर्थ दिशेचा जर बेडरूम असेल तर माणूस करिअर ओरिएंटेड होतो, की मला करिअरमध्ये हे करायचे, हे करायचे, ते करायचे, नेहमी करिअरचाच विचार करेल. रिलेशनशिपसाठी फार चांगलं नाही आहे कदाचित, कारण प्रत्येक वेळेस करिअरचा विचार करणं, मग रिलेशन कुठेतरी समथिंग बाजूला राहतं. पण नॉर्थचा बेडरूम व्यक्तीला मेहनती पण बनवतो. जे एकदम करिअर ओरिएंटेड मुलं आहेत बघा, सगळे नॉर्थला झोपतात. नॉर्थला जर तुम्हाला बेडरूम एखाद्याचा केला, एखाद्या मुलाचा, इथला बेडरूम अभ्यासामध्ये फार मेहनत करवतो मुलांकडनं, त्यांच्यासाठी नॉर्थमधला बेडरूम योग्य ठरतो. मुलांसाठी हा बेडरूम योग्य आहे नॉर्मल. मोठे लोक सुद्धा नॉर्थमध्ये झोपू शकतात. नॉर्थचा बेडरूम सर्वांसाठी चांगला आहे, ग्रोथ ओरिएंटेड आहे. मी दक्षिणेनंतर उत्तम बेडरूम नॉर्थचा पण मानतो. नॉर्थ ईस्ट हा हेल्थचा झोन आहे, इम्युन सिस्टीमचा झोन आहे. तिथे बेडरूम जर असेल तर हेल्थसाठी चांगलं ठरू शकतो आणि नक्कीच हा प्रॉब्लेम नाही क्रिएट करत. म्हणून बेडरूमचा जेव्हा तुम्ही विचार करता, तुमच्या आजूबाजूच्या 16 झोन्सचा विचार केला पाहिजे. तुम्हाला आयुष्यात हवंय काय, या गरजेनुसार तुमचा बेडरूम येतो. असं नाही की प्रत्येक घरामध्ये साऊथ वेस्टलाच बेडरूम ढकलून द्यायचा, असं कधीच नसतं. याला वास्तू म्हणतच नाही. मग प्रत्येकाच्याच घरात जर इथं बेडरूम आहे तर मग प्रॉब्लेम काय? सिंपल आहे ना. मला वाटतं यामुळे तुम्ही आणखी चांगल्या आणि एक हेल्दी जीवनाची निर्मिती करू शकता या नॉलेजने. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन देखील फॉलो करा. अशीच चांगली युजफुल माहिती मी तुमच्या पुढे मांडेल. आणि स्टे ट्यून. धन्यवाद.